श्रोतेहो नमस्कार. अभिषेक एंटरप्राइजेसचे अभिषेक सुतार हे एक युवा उद्योजक आज आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याशी गप्पा मारून त्यांचा प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत. कार्यक्रमात स्वागत अभिषेक. आणि सुरुवातीला स्वतःविषयी काय सांगाल? माझा जन्म सांगलीमध्येच झाला. तसं बघायला गेलं तर मध्यमवर्गीय कुटुंबातून सांगलीमध्येच माझं शिक्षण पूर्ण झालं आणि डिप्लोमा इन मेकॅनिकल आहे मी. सो डिप्लोमा झाला माझा शांतिनिकेतन पॉलिटेक्निकला 2013-14 कम्प्लिशन झालेलं आहे. आणि घरामध्ये आम्ही सगळी जॉईंट फॅमिली होतो पहिला. सो एकत्र फॅमिली असल्यामुळे आजोबांचा दबदबा किंवा सगळ्यांचा ताळमेळ किंवा एकमेकांचे मिळते जुळते संबंध या हिशोबाने मी त्यातून वाढलेलो आहे. आणि बॅकग्राऊंड जर आमचं बघायला गेलं तर फॅमिली बॅकग्राऊंडच व्यावसायिकरित्या आहे. आजोबा जेव्हा आमचे सांगलीमध्ये आले कर्नाटकहून तेव्हा त्यांनी स्वतःचा व्यवसाय चालू केला, जो वसंतदादा इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये MG सुतार पॅटर्न मेकर्स या नावाने फर्म ते चालू केलेलं. त्यानंतर म्हणजे आम्हाला पहिल्यापासून लहान असल्यापासून आमचं खेळीमेळीचं वातावरण म्हणजे आमचं खेळच हा आमचा फॅक्टरीमध्ये होता. म्हणजे असं नाही की एखादं मशीन आहे तर तिथं जाऊन आम्ही त्या मशीनबरोबर खेळायचो. त्यामुळे ती एक आवड निर्माण झालेली धंद्याची किंवा बिझनेस करायची किंवा आपल्याला पुढं जाऊन काहीतरी करायचं आहे किंवा बिझनेसच करायचा, हा बिझनेस ग्रोथ करायचा आहे. तर ह्यापासूनच आमची सुरुवात झाली आहे. म्हणजे जन्मल्यापासून म्हणायला काही हरकत नाही. तर त्यातूनच माझी जर्नी स्टार्ट झाली. हे सगळं मॅन्युफॅक्चरिंग युनिट वगैरे तू अगदी लहानपणापासूनच बघत आलास? हां, बघत आलोय. म्हणजे आमचं इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये पुढे फॅक्टरी होती आणि मागे आम्ही राहिला होतो. दरवाजातून बाहेर पडलं की फॅक्टरीच्या दरवाजातच पाय यायचा. त्यामुळे असं व्हायचं की गेलं तर फॅक्टरीमध्येच किंवा गेलं तर घरामध्येच. म्हणजे त्या गोष्टी बघत आलोय किंवा काका ते काम करायचे, वडील ते काम करायचे किंवा ते कस्टमर हँडलिंग करायचे. त्या गोष्टी कायम डोळ्यासमोर राहिलेत. कस्टमर येतंय, काय हँडलिंग करायचं आहे, कसं बोलायचं आहे, ह्या गोष्टी पहिल्यापासूनच आम्हाला रुळत गेलेत किंवा त्या समजत गेलेत. सो बॅकग्राऊंड तयार करायची गरज लागली नाही आहे. तो बॅकग्राऊंड ऑलरेडी तो सेट झालेला होता. माइंडसेट असं होतं की आपल्याला पुढे जाऊन बिझनेसच करायचा आहे. म्हणजे कॉलेजमध्ये असतानाच हे फायनल झालं होतं की पुढे जाऊन आपल्याला बिझनेस करायचा. कॉलेजमध्ये असताना असं म्हणजे एक मनामध्ये भीती होती की जॉबला कोण घेईल का, की आपण आता हे शिकतोय, डिप्लोमा इन मेकॅनिकल शिकतोय किंवा आपल्याला डेव्हलपमेंट करायचे आहे, इन प्रोसेस रिसर्च अँड डेव्हलपमेंट करायचे आहे. सो डिप्लोमाला असताना मी कॉलेजचे प्रोजेक्ट्स मॅन्युफॅक्चरिंग करायचो. मला ती आवड होती की कारखान्यामध्ये सगळ्या गोष्टी अवेलेबल असायच्या वर्कशॉपमध्ये. सो मी जेव्हा डिप्लोमाला होतो तेव्हा मी कॉलेजच्या मुलांचे प्रोजेक्ट म्हणजे माझ्या मित्रांचे म्हणायला हरकत नाही तर तेही प्रोजेक्ट मी त्यांना करून द्यायचो. त्यातून माझी जर्नी सुरुवात झाली. म्हणजे जो बिझनेस स्टार्ट झाला तो प्रोजेक्ट मॅन्युफॅक्चरर ह्या हिशोबाने झाला. म्हणजे माझ्या वडिलांचं हे बॅकग्राऊंड वेगळं आहे ॲज अ बिझनेस आणि माझं बॅकग्राऊंड थोडं वेगळं आहे. ते शुगर फॅक्टरी रिलेटेड काम करतात, म्हणजे पॅटर्न मेकिंग किंवा पॅटर्न मेकर आपण म्हणू शकतो त्याला. आणि मी बिझनेसमध्ये मॅन्युफॅक्चरर आहे. म्हणजे फूड मशीन्स असतील, इंडस्ट्रियल मशीन्स असतील किंवा इंडस्ट्रियल स्पेशल पर्पज मशीन्स असतील, रोबोटिक्स असेल आणि बाकीचे म्हणजे कस्टमायझेशन काम करतो आम्ही. म्हणजे कस्टमरची रिक्वायरमेंट लक्षात घेऊन त्याच्यावर रिसर्च अँड डेव्हलपमेंट करणं आणि एखादं प्रोडक्ट डेव्हलप करणं ह्याला स्पेशल पर्पज मशीन्स म्हणतात. मग ते काम मी सुरुवातीला चालू केलेलं. मला सर्चिंगची खूप आवड होती पहिल्यापासून. म्हणजे डिप्लोमाला असताना जो वेळ मोबाईलवरती मी घालवायचो तो रात्रंदिवस नुसतं सर्च करायचं. म्हणजे नवीन काय करता येईल का किंवा टेक्नॉलॉजीचा काय यूज करता येईल आपल्याला किंवा ह्याचा यूज करून इकडं मशीनमध्ये मला काय आणता येईल. तर ह्या गोष्टीचा मी खूप सर्च केला. माझ्याकडं कमीत कमी एक 4,000 ते 5,000 व्हिडिओजचं त्याच्यापेक्षाही जास्ती म्हणायला हरकत नाही माझ्याकडे कलेक्शन होतं की ते नवीन नवीन मशिनरी मला बघण्यात खूप इंटरेस्ट होता. आणि ते बघण्यातून ती सुरुवात माझी झाली की मी कॉलेजचे प्रोजेक्ट्स करायचो. कॉलेजचे प्रोजेक्ट्स करताना मी म्हणजे डिप्लोमा माझा कंप्लीट झाला. डिग्री करायचं डोक्यात असं नव्हतं की बिझनेस करावं की डिग्री. ह्या दोन्ही गोष्टी थोड्या वेळ घालवण्याच्या होत्या. पण मी डिसिजन घेतलं की आपल्याला बिझनेसच करायचा. पण एक डोक्यात होतं की कुणाचाही सपोर्ट न घेता हा बिझनेस स्टार्ट करायचा. अच्छा, म्हणजे घरचा बिझनेस होता तरीही त्यांचा सपोर्ट मला घ्यायचा नाही आहे किंवा मला भाडं भरायला लागलं तरी चालेल, भले त्रास झाला तरी चालेल, पण तो मला स्वतःला उभा करायचा किंवा मला कुणाचाही सपोर्ट नको आहे हे डोक्यात होतं पहिल्यापासून. सो MIDCमध्ये मी पहिला स्टार्टिंग केला, कुपवाड MIDCत. म्हणजे आमचा स्वतःचा बिझनेस असून ती जागा असून मी MIDCमध्ये स्टार्ट केलं आणि तिथून मी आउटसोर्सिंग पहिला स्टार्टिंगला करायचो. म्हणजे जे काय प्रोजेक्ट्स यायचे त्याचं डिझायनिंग, डेव्हलपमेंट आणि मॅन्युफॅक्चरिंग. टोटल आत्तापर्यंत 450 ते 500 प्रोजेक्ट मी मॅन्युफॅक्चरिंग केलेत. म्हणजे ते वेगवेगळ्या फील्डमध्ये असतील. सो डिप्लोमा डिग्री त्यातले कमीत कमी एक 10 ते 12 प्रोडक्ट
पेटंट झालेले आहेत, म्हणजे जे मी कस्टमरला दिलेत, जे मी स्टुडंट्सना दिलेत, त्यांनी त्यांच्या इथं ते पब्लिश शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये ते पब्लिश करून त्यांनी ते पेटंट घेतले आहेत. माझ्या आत्ता 3 प्रोडक्ट पेटंटला आहेत, जे मी स्वतः डेव्हलप केलेले आहेत वगैरे. कुठल्या कुठल्या मशीन्स आजपर्यंत तयार केल्या? आत्तापर्यंत माझे 120 प्रोडक्ट्स आहेत, जे आम्ही लिस्ट आउट करतोय. तर त्या जर्नीमध्ये जर बघायला गेलं तर कस्टमायझेशन मशीन्स असतात, त्यानंतर फूड प्रोसेसिंग मशीन्स, म्हणजे प्रोसेसिंगमध्ये 2 ते 3 टाईप्स असतात, एक स्वीट्स, एक बेकरी मार्ट्स आणि एक नमकीन प्रोडक्ट. सो नमकीनमध्ये बघायला गेलं तर आमचं खूप काम आहे. फॉर एक्झाम्पल लाडू मेकिंग मशीन, चपाती मेकिंग मशीन, त्यानंतर तुमचे चिली मिली मेकिंग मशीन, त्यानंतर तुमचे सोया स्टिक्स मेकिंग मशीन असतात, पोटॅटो स्लायसर्स असतात, बनाना स्लायसर्स असतात, त्यानंतर ओव्हन वगैरे असतात आपले. त्यानंतर हॉटेलिंग लाईनमध्ये बघायला गेलं तर तेही मशीन्स आम्ही डेव्हलप करतो, म्हणजे ते कस्टमायझेशन असतात. पण आपले स्वतःचे प्रोडक्ट 120 प्रोडक्ट्स आहेत, सो आम्ही त्याच्यावर काम करतो. माझा पहिल्यापासून असं हे होतं की मला कन्सल्टन्सी करायला खूप आवडते बिझनेसमध्ये. म्हणजे एखाद्याला सजेस्ट करणं किंवा एखाद्याला सांगणं की नाही, तुला हे चांगलं करण्यापेक्षा तू हे करू शकतोस. म्हणजे एखाद्याची इन्व्हेस्टमेंटची तयारी असते, त्या गोष्टीत इन्व्हेस्ट करून जर तुला तिथं प्रॉफिट मिळत नसेल तर तू ते करण्यापेक्षा हे कर, असं मी सल्ले पहिल्यापासून लोकांना द्यायचो. हे फूड इंडस्ट्रीशी रिलेटेड झालं. बाकी आणखी कोणत्या इंडस्ट्री? आणखी आता रोबोटिक्समध्ये आहेत, इंडस्ट्रीयल स्पेशल पर्पज मशीन्समध्ये आहेत. इंडस्ट्रीयल स्पेशल पर्पज म्हणजे काय की जे कस्टमर माझ्याकडे येतात किंवा आम्ही त्या कस्टमरला अप्रोच होतो किंवा आम्ही तिथपर्यंत पोचतो, तर याचं कारण काय की त्यांना कंपनीमध्ये त्यांची प्रोडक्टिव्हिटी वाढवायची असते किंवा त्यांना एखादं प्रोडक्शन लाईन मध्ये न्यायचं आहे, जिथं मॅन पॉवर कमी करून प्रोडक्टिव्हिटी वाढवून त्यांचं प्रोडक्शन रेट वाढल्याशिवाय त्यांना प्रॉफिटेबिलिटी मिळणार नाही आहे. सो मॅन पॉवर कमी करून आपल्याला जास्तीत जास्त काय प्रोडक्शन वाढवता येईल ह्याच्यावर आम्ही विचार करून त्या कस्टमरला नेमकं काय द्यायला लागेल, म्हणजे एक मशीन म्हणून त्याला काय लागेल ह्याचा एक रिसर्च आणि डेव्हलपमेंट मी स्वतः करतो आणि त्याच्यावर नवीन मशीन डेव्हलप करतो. थोडक्यात त्याला संशोधन म्हणायला काय हरकत नाही आहे. आणि मग या मशीनसाठी लागणारे पार्ट्स वगैरे त्याचा अभ्यास, म्हणजे आपली एक थॉट प्रोसेस असते, त्याच्यापासून सुरुवात होते. सो मी ते परत इम्प्लिमेंट करतो डिझायनिंगवर. डिझायनिंग झाल्यानंतर त्याचे मटेरियल ऑफ सिलेक्शन पार्ट्स तयार होतील, म्हणजे त्याला लागणारे मटेरियल आपल्याला काय लागेल, मग ते कुठं मिळेल, मग ते आपल्याला बऱ्यापैकी सांगलीतच मिळेल असं काय नाही आहे, ते कोल्हापूरला मिळेल, ते पुण्याला मिळेल, ते मुंबईला मिळेल, किंवा एखादा पार्ट आपल्याला असा असतो की तो ऑड असतो, मग त्याचा परत सर्वे येतोय, म्हणजे हे पार्ट मला कुठं मिळेल. सो ते एखादं मशीन पूर्ण प्रॉपर डेव्हलपमेंट करून त्यांच्या हँड ओव्हर करून देऊन त्यांना फायनल रिझल्ट देण्यापर्यंतचं काम मी करतो. आणि त्याच्या पुढचाही मेंटेनन्स. सो मॅन्युफॅक्चरिंग आम्ही स्वतः केल्यामुळं त्याचं मेंटेनन्स किंवा त्याची सर्व्हिस असेल हे आम्ही स्वतः प्रोव्हाइड करतो. आता ॲग्रिकल्चर फील्डमध्ये काय मशीन्सचा उपयोग? ॲग्रिकल्चर म्हणजे आत्ता आम्ही 1-1.5 वर्ष झालं आम्ही ॲग्रिकल्चरमध्ये शिफ्ट झालो आहे. शिफ्ट म्हणण्यापेक्षा एक ॲड केली आहे आमच्या फर्ममध्ये आम्ही ती कॅटेगरी. सो आमचा पर्पज असा आहे की ॲग्रिकल्चरचं इक्विपमेंट खूप आहेत आता आणि ती टेक्नॉलॉजी आता थोड्या थोड्या दिवसांनी पुढं चालली आहे. 30% लोकांच्या शेती अशा ठिकाणी आहेत की जिथं त्यांच्या ट्रॅक्टर पोचत नाही आहेत, जिथं त्यांना मॅनपॉवर मिळत नाही आहे. सो आमचा हेतू हाच आहे की असे प्रोडक्ट डेव्हलप अँड डिझाईन करतोय की जिथं आपल्याला आपलं मशीन डिसअसेंबली करून एखाद्या त्यांनी खांद्यावरून असेल किंवा गाडीवरून 2 व्हीलर किंवा काही असेल तर तिथपर्यंत नेऊन ते 10-15 मिनिटात असेंब्ली होईल आणि ते चालू होईल. म्हणजे आम्हाला ह्या फील्डमध्ये काम करायचं की एक मध्यमवर्गीय लोकांना ती जी मॅनपॉवर त्यांना लागणार आहे किंवा त्या गोष्टी ज्या त्यांना परवडणाऱ्या नाही आहेत त्या गोष्टीसाठी आम्ही सोल्युशन काढतो मोस्टली. म्हणजे जिथं ट्रॅक्टर आणि बाकीच्या गोष्टी पोचत नाही आहेत तिथं आपलं मशीन पोचलं जावं, हा आमचा त्याच्या मागचा उद्देश आहे. आता या सगळ्या मशीन्ससाठी लागणारं भांडवल हे सगळं कसं मॅनेज केलं? जी सुरुवात झाली ती म्हणजे मी माझं स्वतःचं भांडवल न लावता एक ह्याच्या पद्धतीने, म्हणजे आपल्याला एक बिझनेस करायचा आहे. सो मी टेक्निकली ऑर्डर्स घ्यायचो, ऑर्डर घेऊन मी आउटसोर्सिंग करून ते पुढं सेल करायचो. त्याची सर्व्हिस असेल, त्याचं मेंटेनन्स असेल, हे मी स्वतःही तिथं जाऊन बघायचो. पण त्यानंतर थोड्या दिवसांनी 2016-17ला मी परत म्हणजे माझी स्वतःची कंपनी चालू केली औद्योगिक वसाहतमध्येच. तिथं मग ते भांडवल मी इकडनं तिकडनं थोडे घरच्यांकडून, थोडे मित्रांच्याकडून असे पैसे ते मॅनेज करून किंवा मी साठवलेले त्या पहिल्या बिझनेसमधून ते पैसे मी तिकडे इन्व्हेस्ट केले आणि तो बिझनेस चालू केला. आणि एकंदरीत आत्ता मागच्या ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या आसपास आम्ही दुसरी एक फर्म जनरेट करतोय. तिथे आम्ही ॲज अ पार्टनर म्हणून सगळे
इन्व्हॉल्व्ह होतं आहे. आता आमचा सेटअप पूर्ण त्या पद्धतीनं आहे की एखादा कस्टमर आला की आम्हाला एक डिस्प्ले दाखवायचा आहे, किंवा एखादा कस्टमर आला तर आम्हाला ऑफिसचा सेटअप लागेल, वर्कशॉप आमचं स्वतःचं लागेल, मेंटेनन्सची टीम आमची स्वतःची लागेल, सर्व्हिस टीम आमची स्वतःची लागेल. ह्या गोष्टी आता फुल फ्लेज लेवलला आलेल्या आहेत, म्हणजे त्या स्टेजला आपण पोहोचलेलो आहेत मी आता. पहिली तयार केलेली मशीन कोणती होती? पहिली तयार केलेली मशीन पॅडल ऑपरेटेड ग्राइंडर मशीन म्हणून होतं, जे कॉलेजचा प्रोजेक्ट मी केलेला. तो आमच्या फॅक्टरीमध्येच बनवलेला. म्हणजे पॅडल मारल्यानंतर ते एखादी ग्राइंडिंग प्रोसेस व्हावी आणि विदाऊट इलेक्ट्रिसिटी ती एखादं ऑपरेशन आपण तयार करावं, म्हणजे अशी एक कन्सेप्ट होती ती. आणि कुणाचं मार्गदर्शन मिळालं यासाठी काय? मार्गदर्शन म्हणण्यापेक्षा एक स्वतःचा एक एम होतं की आपल्याला काहीतरी करायचं आहे. आणि मार्गदर्शन तर फॅमिलीचं बॅकग्राऊंड माझं चांगलं होतं, काकांचा सपोर्ट होता, वडिलांचा सपोर्ट होता, आणि एक एक प्रोडक्ट बनवण्यामध्ये तो इंटरेस्ट येत गेला. त्यातून ही जर्नी स्टार्ट झाली. असं एखादं मशीन की ज्याचा उपयोग समाजासाठी झाला आहे असं काही? ग्राउंड क्लीनर किंवा एक रोड क्लीनर म्हणून आम्ही एक प्रोडक्ट केलेला. माझ्या बघण्यातून तो माझा एक व्ह्यू होता की ज्या बायका नगरपालिकेच्या सकाळी लोटायला वगैरे येतात, तर त्यांच्या हातामध्ये काहीतरी एक मशीन द्यावं असं मला तो विचार आलेला. त्यावेळी तो मी रोड क्लीनर म्हणून प्रोडक्ट डेव्हलप केलेला. जे झाडू मारतात किंवा त्यावेळी त्यांना ते झाडू मारून एखादा कचरा कोपऱ्यात न्यावा लागायचा आणि तो तिथे जाळायला लागायचा, तर त्यासाठी तो मग मी रोड क्लीनर डेव्हलप केलेला. तर त्याचा कन्सेप्ट असे होते की फक्त तुम्ही तो पुश करत पुढं न्यायचा आहे आणि पूर्ण रोडवरची जी कचरा आहे किंवा घाण आहे किंवा जे काय असेल तो क्लीन होऊन एका बकेटमध्ये यायचा आणि तो तुम्ही परत थ्रो करू शकत होता किंवा जाळून टाकू शकत होता. त्यानंतर कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा सगळे शांत घरी बसून होते, तेव्हा आम्ही सगळे मित्र वगैरे एकत्र येऊन आम्ही असा विचार केला की आपल्याला ह्याच्याबद्दल काय करता येईल का, किंवा आमचा सर्वे असा होता की रिसर्चमधून आपल्याला आत्तापर्यंत आपण इतकं काम केलं तर आपल्याला ह्या ॲक्टिव्हिटीजमधून नर्सिंग स्टाफला काय देता येईल का, त्यांचा जीव कुठून तरी वाचवता येईल का, किंवा आता इतकं मोठं हे महायुद्ध चालू आहे आपलं, किंवा इतकं मोठं संकट आपल्यावरती सगळ्यांवरती येतं, तर ते थांबवण्यासाठी आपल्याला छोटीशी काहीतरी मशीन्स म्हणून कॉन्ट्रीब्यूट काय देता येईल का. तर त्यावेळी आम्ही सगळ्यांनी सर्च केलं, तर सर्व्हिंग रोबोट ही कन्सेप्ट आमच्या डोक्यामध्ये आली. म्हणजे माझे मित्र जेव्हा आम्ही कॉलेजमध्ये होतो तेव्हा एकत्र होतो, पण ते कॉलेजनंतर सगळे आपापल्या स्टेजला किंवा व्यवसायामध्ये कोण असेल किंवा कोण जॉबला असेल, पुण्यामध्ये, बेंगलोर, वॉटवर इकडे तिकडे होते, सगळे एकत्र सांगलीमध्ये आलेले. तर त्यावेळी आम्ही बसून एक विचार केला की आपल्याला एक सर्व्हिंग रोबोट मॅन्युफॅक्चरिंग करायचं आहे. आणि ही कन्सेप्ट आम्ही डॉक्टर अभिजित चौधरी जेव्हा आपले कलेक्टर होते त्यांच्यासमोर मांडली, तत्कालीन जिल्हाधिकारी. तर त्यांनी आम्हाला एक प्रोटोटाईप मॉडेल बनवून आणा असं सांगितलं. पण सगळ्यात मोठं चॅलेंज हे होतं की त्या काळात सगळं बंद होतं आणि कुठलेच मटेरियल आपल्याला मिळायचे नाहीत, किंवा कुणाकडे काम करायला गेलं तर त्याच्या सगळ्यांच्या फॅक्टरीज बंद होत्या, कुणालाच परमिशन नव्हती, की बाहेर पडायलाही आपल्याला परमिशन नव्हती, तुम्हाला माहिती आहे. त्यावेळी आम्ही सगळेजण एकत्र येऊन ते चॅलेंज स्वीकारलं आणि आम्ही माझ्या फॅक्टरीमध्ये तो प्रोटोटाईप मॉडेल बनवायला चालू केलं. मग एक मॉडेल आम्ही जे बनवलं आणि बनवून आम्ही मिरज कोविड रुग्णालयात तिथं आम्ही नेलं. तिथं त्यांनी आम्हाला ट्रायल दाखवायला लावली. ती ट्रायल सक्सेस झाली आणि त्या गोष्टी आम्ही सगळ्या एकत्र करेपर्यंत आम्हाला कमीत कमी 15 दिवस फक्त आम्हाला मटेरियल जुळणी करेपर्यंत गेला. आणि तिथून पुढून मॅन्युफॅक्चरिंगला आम्ही 4 ते 5 दिवसामध्ये, जे रिसर्च अँड डेव्हलपमेंट किंवा मॅन्युफॅक्चरिंगचं कामाला 1-1 वर्ष लागतात, त्या गोष्टी आम्ही 15 ते 20 दिवसामध्ये कम्प्लीट केल्या. आणि तो प्रोटोटाईप मॉडेल आम्ही त्यांच्यापाशी पब्लिश केला, त्यांना दाखवला, त्यांना ती गोष्ट पटली. तर त्याच्या मागचं कारण हे असं होतं की तो रोबोट एक सर्व्हिंग रोबोट म्हणून काम करायचा, जिथं नर्सिंग स्टाफला आतमध्ये पीपी किट घालून त्यांच्या जीवाचं पर्वा न करता त्या आतमध्ये जायच्या आणि पेशंट्सला तुमच्या सर्व्हिंग करायच्या. म्हणजे जेवण असेल, क्लॉथ्स असतील, किंवा तिथले बेडशीट्स बदलायचे असतील, किंवा तुम्हाला त्यांना मेडिसिन्स प्रोव्हाइड करायचे असतील, तर त्यांना ते पीपी किट घालून जायलाच लागायचं. म्हणजे आम्ही हे डोळ्यांनी बघितलंय तिथं जाऊन, तिथला सर्वे करून. तर ते खूप भयानक दृश्य होतं. म्हणजे एखादा संकट आपल्यावर अजूनही येणार आहे का, किंवा आपल्याला काय होईल का, ह्याची न पर्वा करता ते डॉक्टर्स किंवा ज्या नर्सिंग असतील, स्टाफ्स असतील त्यांचा, ते सगळ्या आतमध्ये जायच्या, ते करायच्या. परत त्यांना आल्यानंतर, बाहेर आल्यानंतर जशी आपली गाडी सर्व्हिसिंग करतात तसं त्यांना पूर्ण सर्व्हिसिंग करायचं आणि सॅनिटाईजसाठी ते पूर्ण सर्व्हिसिंग किंवा सॅनिटाईज करायचे आणि ते परत पीपी किट घालून ते आपल्या आपल्या केबिनला बसायच्या.
परत एखाद्या पेशंटनी त्यांना काहीतरी मागितलं किंवा इमर्जन्सी आहे, परत त्यांना ते पीपी किट घालून जावं लागायचं, परत ह्या प्रोसेस व्हायची. सो आम्ही ती टेक्नॉलॉजी अशी आणली की आपला रोबोट हा समजा एक केबिन आहे किंवा एखादं त्यांची रूम आहे, तर त्या रूममध्ये एक 100 पेशंट्स आहेत, तर त्या 100 पेशंटमध्ये 100 बेड्स असतील, तर त्या प्रत्येक बेडला आम्ही नंबरिंग कॅल्क्युलेट केलं, म्हणजे 100 बेड झाले. सो आमचा रोबोट जर तुम्ही कॅल्क्युलेशनला टाकलं की एक 10व्या बेडला तिथं जावा, तर तुम्ही त्या रोबोटवर एखाद्याला मेडिसिन्स प्रोव्हाइड करायच्यात किंवा एखाद्याला क्लॉथ्स प्रोव्हाइड करायचे आहेत, एखाद्याला जेवण द्यायचं आहे आतमध्ये. कोविडमधले जे पेशंट्स होते हे त्यांना दमाचा त्रास असेल, खोकला असेल, सर्दी असेल, बाकी त्यांची बॉडी ॲक्टिवेट असायची, म्हणजे ते उठू शकत होते, बोलू शकत होते, चालू शकत होते, त्यांच्या बाकीच्या ॲक्टिव्हिटीज प्रॉपर असायच्या, पण धाप लागायची किंवा दमा लागायचा, ह्या गोष्टी असायच्या. सो तो माणूस तिथून एखादी गोष्ट पुटअप करू शकत होता, म्हणजे उचलू शकत होता. सो आम्ही त्याचा यूज करू नाही ना, म्हणजे त्या टेक्नॉलॉजीचा किंवा त्या गोष्टीचा विचार करून आम्ही असा रोबोट बनवला की फक्त आपल्याला माणसाला न आतमध्ये जाता रोबोटला आत पाठवायचं आहे. सो आम्ही ती टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये घेतली आणि त्याचा एक प्रोग्राम बनवला आणि तो मेकॅट्रॉनिक्सचा प्रोजेक्ट आपण म्हणू शकतो. म्हणजे त्याच्यामध्ये मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स ह्या दोन्ही बाबी होत्या आणि ती टेक्नॉलॉजी आम्ही यूज केली आणि त्याच्यामधून आपण आता समजा 5व्या नंबरच्या बेडला मला नाश्ता प्रोव्हाइड करायचा आहे, तर तो फक्त तुम्ही त्या रोबोटला सांगितलं की 5 नंबर तुम्ही कलेक्ट केला, तर त्या 5व्या नंबरच्या टेबलला जाईल किंवा तो बेडला जाईल आणि त्याला तो नाश्ता देऊन परत आपल्या पोझिशनला येईल, फुल सॅनिटाईज होईल आणि थांबेल. म्हणजे आतमध्ये जे नर्सिंग स्टाफला प्रत्येक गोष्टीला जावं लागायचं आहे किंवा त्या गोष्टी टाळल्या गेल्या तिथं आणि ते त्यांना पटलं. त्यानंतर आम्ही ते खूप जणांना दाखवलं की आम्ही हे केलंय किंवा आम्हाला ह्यातून फूडच्या ऑर्डर्स काय मिळतील का किंवा आम्हाला आणखी काय देता येईल का. डॉक्टरांचे सजेशन्स परत आम्ही घेतले, तिथले डीन होते त्यांचे सजेशन घेतले. त्यावेळी त्यांनी आम्हाला सांगितले की आम्हाला कॉन्फरन्सिंग सिस्टीम लागणार आहे. पहिलं असं व्हायचं की लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये एखादा आपल्या घरातला पेशंट उचलून नेला तर तो डॉक्टरच तिथून त्यांना घेऊन जायचे आणि त्यांनीच त्यांची ट्रीटमेंट वगैरे करायचे. कुठल्याही फॅमिलीला माहीत नव्हतं, म्हणजे फॅमिली मेंबर्सला माहीत नसायचं की आपला पेशंट कुठे आहे, कुठल्या बेडवर आहे, कुठल्या परिस्थितीत आहे किंवा तो काय करतोय, ह्या गोष्टी माहीत नसायच्या. सो आम्ही त्यावेळेला एक कॉन्फरन्सिंग सिस्टीम ॲड केली, एक डिस्प्ले त्या रोबोटला ॲड केला आणि त्याला सिम कार्ड दिलं ते सिव्हिल हॉस्पिटलचं. तो आपला पश्चिम महाराष्ट्रातला पहिला प्रयोग आपला यशस्वी झाला हे सांगण्यात मला खूप आनंद आहे. म्हणजे डॉक्टरांची परमिशन घ्यावी लागायची की मला फॅमिलीला कॉल करायचा, तेव्हा तो रोबोट त्या पेशंटच्या समोर जायचा, तो कॉल लागायचा आणि त्या पेशंटचा आणि फॅमिलीचा कॉन्टॅक्ट व्हायचा. म्हणजे ह्यातून एक समाधान मिळायचं घरातल्यांना की आपला जो पेशंट आहे किंवा आपला जो घरचा मेंबर आहे तो जिथं आहे तिथं तरी सेफ आहे, व्यवस्थित आहे. हे आमच्या प्रोडक्टमधून लोकांना समजलं. त्यानंतर आम्ही रिसर्च करत असताना आमच्या डोक्यामध्ये असं आलं की गणपतीच्या काळामध्ये जे आपल्या गणपतीच्या गळ्यामध्ये जे आपल्याला वस्त्र म्हणू शकतो, जे 51 मणींची माळ असते, कापसाचं किंवा 108 मणींची माळ असते, पौतं पण म्हणतात त्याला. मी ते वळताना बघितलेलं घरामध्ये, हे हाताने बनवताना ते कसं बनवलं जातं आहे. तर त्या सगळ्या सिस्टीम घेऊन आम्ही मशीनमध्ये कन्वर्ट केल्या. मला सांगण्यात आनंद होईल की ऑल ओव्हर इंडियामध्ये हे प्रोडक्ट कुणाकडेच नाही आहे किंवा कुणीच मॅन्युफॅक्चरिंग केलं नाही आहे जे आपण केलेलं आहे. त्याच्यामध्ये असं होतं की फक्त तुम्ही कापसाची लढी टाकली तर 108 मणींची असेल किंवा 51 मणींची असेल, 11 मण्यांची असेल, तर ती फक्त तुम्ही टाईप करायचं डिस्प्लेला की तुम्हाला 11 मण्यांची माळ पाहिजे किंवा 51 मण्यांची माळ पाहिजे. हे सोडूनही त्याच्यामध्ये इतकी डेव्हलपमेंट होते की तुम्ही त्याची साईज फिक्स करू शकत होता की मणी तो किती साईजमध्ये तुम्हाला पाहिजे. तो तुम्हाला 1 इंचाचा पाहिजे, तो तुम्हाला अर्ध्या इंचाचा पाहिजे, तो इतका फुलला पाहिजे. ते एक सेट केलं तुम्ही आणि ते सेट केल्यानंतर तुम्ही मशीनला कमांड एंटर केलं तर तो कापूस आतमध्ये मशीन ओढायचं आणि जसं आपण हाताने पवतं वळतोय किंवा हाताने तो मणी तयार करतोय, ती सिस्टीम रोबोटिक्स थ्रू आम्ही ते मशीनला दिलेलं. आणि ह्याच्यामध्ये असं पण होतं की जे पवतं वळून झाल्यानंतर आपण त्याला एका कॉर्नरला हळद लावतो, एका कॉर्नरला कुंकू लावतो मध्ये, तर तेही मशीन ते लावायचं. तुम्हाला मशीनचं मेकॅनिझम बघितल्यानंतर असं दिसेल की ॲज इट इज तुमचा हातच तिथं काम करतोय. जे हाताने कापूस ओढतोय, दुसऱ्या हाताने तो कापूस पिळतोय, तर सेम ॲज मशीन ती कन्सेप्ट करायचा आणि हळद कुंकू आणि जाताना तो बरोबर त्या जागेलाच हळद आणि त्या जागेलाच कुंकू यायचा आणि ती माळ एक सारखी कम्प्लिशन दिसायची. हाताने बनवतोय त्याच्यापेक्षाही सुपिरियर आणि सुंदर आणि कमी वेळेत ती माळ व्हायची.
तर ती आपली खूप मोठी अचिव्हमेंट होती. म्हणजे हे टेक्नॉलॉजीचा यूज करून किंवा एखाद्या व्हिजन किंवा एखादे ते बघण्यामधून आम्हाला ते सुचलेलं की घरामध्ये हे पावतं बनवतात तर ते केलं पाहिजे. ऑब्झर्वेशन आमचं असायचं, कुठेही गेलं तरी ते एक बघण्याचा व्ह्यू आहे की इथं कुठलं मशीन देता येईल आम्हाला. आता मी इथं जरी आलो तर मला वाटतं की इथं आपल्याला काय करता येईल हे एक डोक्यात कायम चाललेलं असतंय. तर बाहेर फिरताना मला लोक काहीतरी करताना दिसतात तर वाटतं की ती गोष्ट मशीन करू शकते का. म्हणजे सर्च करणं किंवा ती गोष्ट डेव्हलप करणं, ते चॅलेंजेस एक्सेप्ट करणं की ते मी करू शकतोय, ते एक मला आवडच आहे त्या गोष्टींची की आपण ह्यातून काहीतरी करू शकतोय. त्यानंतर कोविडच्या टाईममध्ये आम्ही एक व्हेंटिलेटर बनवलेला. 3 टाईपचे व्हेंटिलेटर्स असतात, ओपन लूप, क्लोज्ड लूप, ॲटोमॅटिक आणि फुल्ली ॲटोमॅटिक असे व्हेंटिलेटर्सचे टाईप्स आहेत. ओपन लूप म्हणजे काय की आमू बॅग म्हणतो आपण, ज्याला की इमर्जन्सी सिस्टीमला ॲम्ब्युलन्समध्ये एक छोटीशी आमू बॅग असते, ती आपल्या नाकाला लावून आहे ना ते हाताने प्रेस करतात आणि तो श्वास आपला चालू राहतो. म्हणजे त्याला एमर्जन्सीला फक्त द्यायसाठी, ट्रॅव्हलिंगला वगैरे. तर ती आमू बॅग यूज करून आम्ही एक ऑक्सिजन व्हेंटिलेटर बनवला, जो मेकॅनिकल ऑक्सिजन व्हेंटिलेटर म्हणतो आम्ही त्याला. आणि त्या आमू बॅगला आपले पल्स जसे जनरेट होतात किंवा आपल्याला ऑक्सिजन लेवल काय लागते एमर्जन्सी लेवलला, त्या गोष्टीचा थोडा रिसर्च अँड स्टडी केला आणि त्याला एक ॲक्टिवेट सिस्टीम दिली. आणि जे आमूबॅग आपण हाताने दाबतोय ती आमूबॅग आम्ही मशीन थ्रू प्रेस करून त्यातून ऑक्सिजन आपल्याला कसं डेव्हलप करता येईल. कारण कोरोनाच्या वेळेत ऑक्सिजन व्हेंटिलेटर्स आपल्याला मिळत नव्हते, त्याच्यासाठी वेटिंग करावं लागायचं. तर त्यावेळेला आम्ही एक छोटे प्रोडक्ट हे डेव्हलप केलेले की तो एमर्जन्सी लेवलला का विना त्या फेजमधून कसा बाहेर पडेल, तोही प्रोडक्ट आम्ही त्या लेवलला सक्सेस केला. ॲग्रिकल्चर प्रोडक्टमध्ये आपल्याकडं बी पेरणी मशीन आहे, औषध फवारणी मशीन आहे, मल्चिंग पेपर मशीन आहे, त्यानंतर गोनी फिलर, ह्या असे एक 8-10 प्रोडक्ट आम्ही कंपनीतून आमच्या डेव्हलप केलेले आहेत. म्हणजे जिथं आपल्याला ट्रॅक्टर किंवा मॅनपॉवर जास्त न लागावी आणि एका माणसामध्ये त्यांचं काम व्हावं म्हणून आपण ते छोटे प्रोडक्ट डेव्हलप केलेत. तर त्याच्यातून आपला टाईम वाचेल आणि त्यांचं जे काम आहे, जे तिथं आपल्याला 4 माणसं किंवा 5 माणसं त्यांना लागणार आहेत, त्याच्यातून आपलं ते 1 ते 2 माणसांमध्ये सर्व काम व्हावं आणि कमी वेळेत व्हावं. ह्या टेक्नॉलॉजीचा जे यूज करून आम्ही ते मशीन्स बनवलेत. ही ॲग्रिकल्चर फील्डमध्ये. फूड इंडस्ट्रीमध्ये बघायला गेलं तर लाडू मेकिंग मशीन, चकली मेकिंग मशीन, चपाती मेकिंग मशीन, भांडी धुवायचं मशीन असेल, ह्याही मशीन आम्ही बनवतो. फॉर एक्झाम्पल एखाद्या प्रोडक्शनचं तुम्हाला एक 2000 लाडूंची ऑर्डर आहे, तर तिथं आपली माणसं ती ऑर्डर 2 तासामध्ये 4 तासामध्ये फुलफिल नाही करू शकत. सो त्या टेक्नॉलॉजीचा यूज करून आम्ही तिथं मशीन प्रोव्हाइड करतो. सो आपल्या मशीनमधून 2000 लाडू एका तासाला बनतात, इतकं आमचं मशीन फास्ट काम करतं. मग त्याच्यामध्ये साईज एकसारखी येणार, ग्रॅमेज सेटिंग एकसारखं राहील, ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेतो आम्ही. जे मॅन्युअली करतोय त्याच्यापेक्षा काहीतरी आमचं मशीन वेगळं द्यायला लागलंय आणि ते मार्केटला वेगळं दिसतंय असं नाही आहे. म्हणजे जे मॅन्युअली हाताने जे बनवलं जात आहे त्याला कम्पेअर टू आमचं मशीन जसं बनवायला लागेल ह्याचा आम्ही जास्त विचार करतो मशीन बनवताना. कस्टमर असं असेल की मी हाताने चपाती केलेली मला छान लागते आणि मशीनमधून आलेली नाही लागत, तर त्याची काहीतरी कारणं असू शकतात, त्या मशीनमध्ये कमी पडलेलं असेल. तर ते न कमी पडता आपल्याला मशीन काय बनवता येईल ह्याच्यावर आमचा जास्त कल असतोय. म्हणजे हाताने केलेली चव आणि आमच्या मशीनमध्ये केलेली चव ही बदलली नाही पाहिजे, हे आमचं पहिलं शस्त्र आहे. आणि त्याच्यावरून आम्ही सगळं डिझाईन करतो आणि ते मॉडेल डेव्हलप करतो. त्यानंतर मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट्स असतात. मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट्स म्हणजे काय की जिथं आपल्याला एखादं पार्ट नेऊन ठेवायचं आहे तिथं तो मशीन नेऊन ठेवेल. एखादं पार्ट आपल्याला उचलायचा आहे तर तो मॅन पॉवर असेल तर मॅक्झिमम आपण एक 50 किलो उचलू शकतोय. 2 माणसं आपल्या हाताखाली असतील तर आपण 150 किलो उचलू शकतोय. तर त्याच्या जागी आपल्याला 2 टन उचलायचं असेल आणि मी 2 माणसांना, 4 माणसांना, 10 माणसांना सांगितलं की मला हे लिफ्ट करून वरती नेऊन ठेव, तर ते पॉसिबल नाही आहे. त्या जागी आपण सीझर लिफ्ट म्हणून एक प्रोडक्ट डेव्हलप केलेला. ग्राउंड लेवलला आपण तो फिक्स करतोय. एखादी गाडी जरी आपल्याला उचलून मूव्ह करायची आहे किंवा सेकंड फ्लोअरला न्यायची आहे, त्याचा यूज सगळीकडे व्हायचा की इंडस्ट्रीयल पर्पजला व्हायचा, ॲग्रिकल्चर इंडस्ट्रीमध्ये व्हायचा, केमिकल इंडस्ट्रीमध्ये व्हायचा, आपलं एरोनॉटिकल्स इंडस्ट्रीमध्ये व्हायचा,
त्यानंतर आपल्या ऑटोमोबाईल्सचे शोरूम्स असतात मोठे मोठे, तिथं ते व्हायचा. मोठ्या मोठ्या मेट्रो सिटीजमध्ये इतकी स्पेस नसते, शोरूम्स असतील पण ते कंजस्टेड असतील, त्यांना इतकं स्पेस नसतो की ती गाडी खालच्या फ्लोअरवरून वरच्या फ्लोअरला नेता येईल. मग तिथं आपल्या प्रोडक्टचा यूज व्हायचा की ती गाडी त्याच्यावरती न्यायची. म्हणजे हा मल्टीपर्पज यूज होता. त्यानंतर बांबूच्या काट्या लागतात आपल्याला, किंवा आपण अगरबत्ती घेतो, तर अगरबत्तीच्या मध्ये जी काठी असते ती येळूच्या बांबूपासून बनवलेली असते. मॅन्युअली ती प्रोसेस मशीनमध्ये कन्वर्ट केली. मशीनमध्ये इन द सेन्स की पहिला बांबू कटिंग केलेला असेल, मग झाड कितीही मोठं असेल, भले ते 20 फुटाचं असेल, 40 फुटाचं असेल, तर त्याच्या एक 2 पार्टमध्ये कन्वर्जन करून आम्ही ते स्प्लिट्स करायचो. म्हणजे त्याला हायड्रॉलिक स्प्लिटर म्हणतात. म्हणजे एका बांबूचा जो सर्कम्फरन्स असतो किंवा एक सर्क्युलर एरिया असतो, त्याचे एक 10 ते 8 पार्ट किंवा 4 पार्ट असे ते डाय जेवढं तुम्ही मशीनला लावाल तेवढं त्याच्या पार्टमध्ये कन्व्हर्जन व्हायचं. म्हणजे जो बांबू आहे तो स्टिक्समध्ये कन्वर्ट व्हायचा स्प्लिटिंग मशीनमधून, आणि स्टिक्समध्ये कन्वर्ट झाल्यानंतर तो स्लायसरमधून जायचा. म्हणजे मोठे काड्या यायच्या, त्या स्लायसिंग व्हायच्या, आणि स्लाइस झाल्या की परत ते स्टिकिंगमध्ये कन्वर्ट व्हायच्या, मग पॉलिशिंग व्हायच्या, आणि पॉलिशिंग झालं की कटिंग व्हायच्या. म्हणजे तुमच्या अगरबत्तीच्या साईजमध्ये जर तुम्हाला पाहिजे असतील तर त्या अगरबत्तीच्या साईजमध्ये मिळतील. टूथपिक असतं त्या साईजमध्ये पाहिजे असतील तर त्या साईजमध्ये कटिंग करावं लागायच्या. म्हणजे मॅन्युअली काम असतंय ते आम्ही मशीनमधून करून दिलं त्यावेळी. आता आपण मॅन्युअली भडंग मिक्स करतो, तर त्या सगळ्या गोष्टी आपण मशीनमधून करतोय. आपण हाताने एखादी गोष्ट मिक्स करताना एका लेवलला आपल्याला सर्क्युलेट करता येत नाही किंवा युनिफॉर्मली स्टरलायझेशन करता येत नाही आहे, एका स्पीडमध्ये फिरवता येत नाही आहे. तर ह्या गोष्टी फूडसाठी खूप महत्त्वाच्या आहेत की तुमची जी फूड बनवण्याची प्रोसेस आहे ना, तेव्हा त्याची चव असेल किंवा त्याची विस्कोसिटी असेल, ह्या गोष्टी मेंटेन राहतात. आम्ही त्या गोष्टीचा विचार करतो की आपल्याला युनिफॉर्मिलिटी कशी देता येईल. आता लास्ट वीकमध्येच आम्ही एक मशीन डेव्हलप केलं, पुरी मेकिंग मशीन. त्यांनी फक्त त्यांची कन्सेप्ट एक आम्हाला सांगितलेली की आम्हाला असं हवं आहे, हे मशीन आमच्याकडे आहे पण ते प्रॉपर वर्क करत नाही आहे किंवा त्याच्यावर आमच्या पुरीची क्वालिटी नीट निघत नाही आहे. मग ती पुरी आम्ही जर मशीनमधून काढली आणि आम्ही तळायला घेतली तर ती साईडून काळी पडते किंवा चपटी होते, मग त्याला प्रेशर जास्त येत असेल, व्हॉट एव्हर ह्या गोष्टी त्यांनी आम्हाला सांगितल्या. तर त्याच्यामधून आम्ही एक मशीन डेव्हलप केलं. त्यांचा रिपोर्ट आला आम्हाला की त्यांना जशी हवी आहे, जसा खुसखुशीतपणा हवा आहे, किंवा फ्राईंग केल्यानंतर जसा त्याचा कलर यायला पाहिजे, किंवा ती काळपट नाही पडली पाहिजे, ती चपटी झाली नाही पाहिजे साईडून, फक्त मधीच फुगली नाही पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीचं फुल फ्लेज करून आम्ही त्यांना ते प्रोडक्ट दिलं होतं, जे आमच्या पद्धतीने आम्ही डिझाईन केलेलं. पण त्यांच्या रिपोर्टनुसार ते एकदम ओके आलेलं आहे. म्हणजे आम्ही तोच विचार करतो की मशीन हे एक मशीन नसता, मॅन्युअली कन्वर्ट टू ऑटोमेशन. जे गोष्ट आपण हाताने बनवतोय ती गोष्ट मला मशीनला द्यायची आहे, एवढाच विचार आमच्या डोक्यामध्ये असतोय. आणि आम्ही एक प्रोडक्ट डेव्हलप केलेला, मोबाईल ऑपरेटेड व्हीलचेअर. त्याची कन्सेप्ट अशी होती की जे आपले व्हीलचेअर्स आहेत ते आपल्याला ढकलावे लागतात. म्हणजे एखादा पेशंट असेल, त्याचा पाय क्रॅक झाला असेल किंवा त्याला चालता येत नसेल, तर तो मागून एक माणूस त्याला लागायचा की तो पुश करेल किंवा त्याला हँडलिंग करेल. तर आपण एक टेक्नॉलॉजी अशी यूज केली की मोबाईल ऑपरेटेड व्हीलचेअर दिली. तर त्याला मोबाईलवर ॲप्लिकेशन आम्ही एक बनवलेलं. त्या ॲप्लिकेशनला आपण फ्रंट, बॅक, लेफ्ट, राईट आणि स्टॉप आणि स्पीड, म्हणजे 1 ते 10च्या स्पीडपर्यंत तो व्हीलचेअर पळेल अशी सिस्टीम आम्ही त्याला अप्लाय केलेली. आम्ही हे कन्सेप्ट एका हॉस्पिटलला दिली आहे आणि त्या हॉस्पिटलमध्ये एक 100 बेड्स असतील, म्हणजे 100 रूम आहेत. तर त्याला GPS सिस्टीम पण आम्ही दिलेली. आणि ऑब्वियसली इतकं मोठं हॉस्पिटल आहे म्हणल्यावर लिफ्ट असणारच आहे. पेशंटला फक्त, म्हणजे त्या व्हीलचेअरला फक्त तुम्ही कमांड दिली की 100 नंबरच्या रूममधून ह्या पेशंटला घेऊन यायचं आहे. एक नर्स फक्त त्याच्यासोबत जाईल, त्या पेशंटला त्या व्हीलचेअरवर बसवेल, ती व्हीलचेअर त्या पेशंटला डॉक्टरांच्या केबिनपर्यंत आणेल. इतक्यापर्यंत ते आम्ही वर्कआउट केलेलं. मग ते त्याला कमांड दिली की तुम्ही 10 नंबरच्या रूममधून एखाद्या पेशंटला घेऊन यायचं आहे, तर तो 10 नंबरच्या रूममधून एखाद्या पेशंटला घेऊन येऊन डॉक्टरांच्या केबिनपर्यंत आणायचा. घरामध्ये एखादा पेशंट असेल, एखादा पॅरलाइज पर्सन असतोय किंवा एखादा पायाला लागलं त्याच्या, तर त्याला मी एक लाईन फॉर अ पाथ दिलेला. म्हणजे तो हँडलिंग करायला आपल्याला एखादा माणूस लागायचा त्याच्यासोबत की त्याला ढकलत न्यायचा आहे किंवा त्याला इकडे तिकडे फिरवायचं आहे. त्या गोष्टीसाठी आम्ही त्याला व्हीलचेअरला कमांड दिली की तुम्ही ह्या ट्रॅकनी फिरायचं आहे, तर ते त्या ट्रॅकनी फिरणार. भले तुम्ही 2nd फ्लोअरला जरी असला आणि जिना असेल
तर त्या जिनाच्या इथं आलं की त्याला सेन्सर्स होते, ते फ्लोअर सेन्सर्स, म्हणजे फ्लोअर डिटेक्ट करायचे. जर तुमचा जिना दिसला, मिसमॅच असं वाटलं त्याला, तर ते जिन्याच्या इथे येऊन ते थांबायचं. अच्छा. म्हणजे इतकी टेक्नॉलॉजी आम्ही त्याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेली. एखादा पेशंट जरी असेल तर त्याला कुठली हानी होणार नाही त्याच्यापासून, तो पडणार नाही आहे, तर त्या गोष्टीचं आम्ही प्रिकॉशन घेतलेलं. त्याला GPS ट्रॅक होते. एमर्जन्सी लेवलला ते ॲप्लिकेशन माझ्या मोबाईलला असेल आणि माझा पेशंट एखाद्या घरात आहे, मी ऑफिसवर गेलो आहे, पण मला त्या पेशंटला मूव्ह करायचं आहे, तर मी ऑफिसमध्ये बसून माझ्या घरातल्या पेशंटला मोबाईल थ्रू मूव्ह करत होतो. की मोबाईल थ्रू करण्याचं कारण काय, म्हणजे मी त्या जागी नसताना तो पेशंट इकडं तिकडं फिरायचा व्हीलचेअरवरून. दुसरा माणूस एंगेज राहत नव्हता त्याच्यामध्ये. लास्ट इयरला आपण चकली मेकिंग मशीन पण डेव्हलप केलेलं आहे. जर ते हाताने बनवताना आपल्याला वाटतं की आपल्याला 4 लड्यांची पाहिजे आहे किंवा एवढ्या साईजची पाहिजे आहे, तो आपण डाय चेंज करतो. ह्या सगळ्या सिस्टीम आपण मशीनमध्ये प्रोव्हाइड केलेत आणि एका साईजमध्ये निघतात. किती राऊंड्स पाहिजेत हे आपल्या मशीनला सेट करता येतं आणि त्या साईजमध्येच तुम्हाला एकसारखी चकली निघणार. द्रोण पत्रावळी मशीन पण आपण मॅन्युफॅक्चरिंग करतो. त्याचे पण आपल्याकडं मॅन्युअली ऑपरेटेडपासून हायड्रॉलिक ऑपरेटेड, मेकॅनिकल ऑपरेटेड ह्या टाईपमध्ये पण मॉडेल्स अवेलेबल आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये एका तासाला कमीत कमी 2,000 ते 2,500 पत्रावळ्या तयार होतील. त्यापर्यंत आपल्याकडं प्रोडक्शन रेंजच्या मशीन्स अवेलेबल आहेत. मोदक मेकिंग मशीन, त्यानंतर आपण चैनलिंग मेकिंग मशीन पण बनवली. म्हणजे कंपाऊंडची जाळी वगैरे असते तर ती हाताळणी विणली जाते. सो त्या गोष्टी आपण मशीनमधून कन्वर्ट केलेल्या. बाकीच्या तर आपण पापड मेकिंग असेल, मग त्या पण मशीन आपण डेव्हलप केलेल्या आहेत. सेम ॲज त्या रिलेटेड आपण चपाती मशीन आता डेव्हलप करतोय. किंवा आता काय होतं की रात्रीचा वेळ असतो, म्हणजे हॉटेल असतील, धाबा असतील, मेस असतील, रात्रीच्या वेळेला जास्त लेडीज थांबत नाहीत. त्यासाठी आपण ते मशीन्स त्यांचा विचार करून डेव्हलप केला की ती जी हाताची चव आहे ती आपल्या मशीनला यावी. ह्या हिशोबाने आम्ही ते बर्नर्स आणि इलेक्ट्रिक हीटर्स यूज करून ते आपण चपाती बनवली. आणि हा कल असा होता की घरामध्ये डोमेस्टिक पर्पज आम्ही आता डेव्हलप करतोय. आता इतक्या सगळ्या मशीन्स मॅन्युफॅक्चर करताना म्हणजे फूड इंडस्ट्रीसाठी लागणाऱ्या, ॲग्रिकल्चर इंडस्ट्रीसाठी लागणाऱ्या किंवा मेडिकल पर्पजसाठी लागणाऱ्या या मशीन्स, तर हे सगळं करताना कधी असं नाही वाटलं का की कुठंतरी आपल्या कार्याची दखल घेतली जाणं आवश्यक आहे किंवा आणखी याला एक्सपोजर मिळणं गरजेचं आहे असं? 2021ला मला सांगली एंटरप्रेन्योर ऑफ द इयर अवॉर्ड मिळालेला. सांगलीमधून जे काही उद्योजक असतील, युवा उद्योजक, त्यांच्यामधून माझं सिलेक्शन झालेलं. त्यानंतर 2023ला मला सांगली उद्योगरत्न युवा उद्योजक म्हणून अवॉर्ड मिळालेला. ही माझी अचिव्हमेंट होती. आपण जे काम करतोय त्याची काहीतरी एक पोचपावती म्हणायला हरकत नाही. मी IIT बॉम्बेला रिसर्च अँड डेव्हलपमेंटला आम्ही गेलेलो. त्याच्यामध्ये रोबोटिक्सचे आमचे कॉम्पिटिशन्स होते. सो कॉम्पिटिशनला आम्ही पार्टिसिपेट केलेलं. ऑल ओव्हर आशिया खंडामधून सगळ्या टीम्स तिथं आलेल्या. ते एक इव्हेंट असतं खूप मोठं मुंबई पवईमध्ये, IIT पवईला. सो तिथं आम्ही कॉन्ट्रीब्यूट केलेलं, जे आम्ही रोबोट मॅन्युफॅक्चरिंग केलेलं. सो तिथं माझा सलग 3 वर्ष इंटरनॅशनल लेवलला म्हणजे आशिया खंडामध्ये 2nd रँकिंग मिळवलं मी, जो ॲक्टिव्हिटीज रोबोट करत होता. म्हणजे त्याचं कन्सेप्ट असे होते की एखादी तुम्ही त्याला कन्सेप्ट दिली आहे किंवा त्यांनी एखादा आपल्याला चॅलेंज द्यायचे की एखादा पार्ट आपल्याला पिक अँड प्लेस करायचा आहे. म्हणजे ही कन्सेप्ट त्यावेळेला खूप नवीन होती. म्हणजे 2013-14च्या गोष्टीला जर तुम्ही बघितलं त्यावेळेला ही गोष्ट नवीन होती, रोबोटिक्स ह्या गोष्टी. किंवा आता ही टेक्नॉलॉजी आपली पुढे गेल्यामुळं थोडं आपल्याला ते लक्षात येतं की ह्या गोष्टी आता रोबोट करू शकतो. सो त्या गोष्टी आम्ही तिथं सक्सेस केल्या आणि पूर्ण आशिया खंडामध्ये आमचा 2nd रँक टीमचा आमच्या बसलेला सांगलीमधून. वा. एकतर हे जग आणि माध्यम सगळं इतकं विस्तारलेलं आहे, तर बाहेरच्या देशांमध्ये कधी काही मागणी अशा मशीन्सना तुझ्या? आता आमचं प्रोडक्शन जे चालू आहे, फॉर एक्झाम्पल फूड प्रोसेसिंग मशीनचं, तर त्या फूड प्रोसेसिंग मशीनमधून आम्ही चकली मेकिंग मशीन जे एकदम कॉम्पॅक्ट लेवलमध्ये आम्ही मॅन्युफॅक्चरिंग केलेलं आहे डोमेस्टिक पर्पजला, म्हणजे घरगुती यूजसाठी किंवा त्यातून एक बिझनेस विजन लोकांना मिळावं. म्हणजे आमची कन्सेप्ट अशीच आहे पहिल्यापासून की मध्यमवर्गीय लोकांना आपल्याला काय देता येईल किंवा त्यांना बिझनेसमधून कसं शिफ्ट करता येईल. म्हणजे जॉब न करता एखादा बिझनेस केला तर आपण जॉब इतकेच पैसे मिळवू शकतो, पण स्वतःचा वेळ आपण स्वतःसाठी जेवढा द्याल तेवढं आपल्याला ग्रोथ चांगली मिळेल किंवा ह्या गोष्टीचा विचार करून आम्ही तो प्रोडक्ट डेव्हलप केलेला. तर सांगलीतले एक माझे मित्र होते, त्यांची बहीण नेदरलँडला आहे.
मग त्यांनी मला ती कन्सेप्ट सांगितली की मला असं करून हवं आहे त्यांच्या बहिणीला. सो आम्ही ते डेव्हलप केलं प्रोडक्ट. आणि त्याच्यावेळी ते न्यूमॅटिक ऑपरेटेड चकली मशीन म्हणून आमचं पहिलं प्रोडक्ट जे होतं ते आम्ही नेदरलँडला शिफ्ट केलं. तिथून आम्हाला कमीत कमी 3 ते 4 मशीनच्या ऑर्डर्स मिळाल्या, जे आपले इंडियामधले लोक तिकडे जे स्थायिक आहेत त्यांनी ते बघून एकमेकांचं त्या गोष्टी आम्ही तिथपर्यंत पोहोचवल्या. आणि त्यांचा रिपोर्ट किंवा त्याचा रिझल्ट खूप छान आम्हाला त्यांच्याकडून पोहोचलाय की हे मशीन चांगलं चालतंय किंवा आमचा वेळ वाचतोय, त्यातून आम्हाला प्रोडक्शन क्वांटिटी चांगली मिळते किंवा मॅनपॉवर आम्हाला त्याच्यातून कमी लागते. मेन म्हणजे त्याच्यासाठी शिपिंगचा प्रॉब्लेम होता, म्हणजे त्यांना इतकं मोठं मशीन असेल तर मी कसं घेऊन जाऊ. सो आम्ही मशीन ते 1 फुटामध्येच फक्त बसवलेलं आणि ते डिझाईन करून आम्ही त्यांना प्रोव्हाइड केलं. अजून काही नवीन प्रोजेक्ट सुरू आहेत? नवीन आता प्रोजेक्ट चालू आहेत आपले टोटल लाडू मेकिंग मशीन, चपाती मेकिंग मशीन. म्हणजे जिथं मॅन पॉवर कमी करून आपल्याला मशीनचा यूज होईल, प्रोडक्टिव्हिटी वाढवता कशी येईल ह्याच्यावर आम्ही काम करतो. जे मेसला वगैरे लागतात, हॉटेलिंगला लागतात, त्या सगळ्या मशीन्स आम्ही बनवतो. त्यानंतर इंडस्ट्रीयल स्पेशल पर्पज मशीन्स बनवतो. रोबोटिक्समध्ये जे इक्विपमेंट्स आहेत ते बनवतो. महिला उद्योगला लागणारे छोटे छोटे गोष्टी असतात किंवा आता घरगुती पापड बनवायचे आहेत तर त्या छोट्या मशीन बनवतो. म्हणजे आमचं असं आहे की मार्केटला जे गोष्ट मिळते, जी लाखाला मिळते, ती आम्हाला 20,000ला कशी देता येईल ह्याच्यावर जास्त आमचा फोकस असतो, जेणेकरून ते आपल्यातल्या लोकांना परवडलं पाहिजे. त्यातून त्यांनी 4 गोष्टी म्हणजे एक त्यांचा बिझनेस स्टार्टअप झाला पाहिजे. कसं आहे माहिती आहे का, स्टार्टिंगला बिझनेस करायच्या अगोदर इन्व्हेस्टमेंट करायला म्हणजे ज्याच्याकडे इन्व्हेस्टमेंटची ताकद असते तो करतोय, पण ज्याच्याकडे नसते तो 4 वेळा विचार करतोय की मी हे करू का नको. पण तो करू का नको ह्या वेळेत तो इतका वेळ घालवतो की त्याचे 2-3 वर्ष गेलेले असतात. मग त्यामुळे त्याला जर लक्षात आलं की इथं जर कमी पेमेंटमध्ये किंवा मी जे पैसे तिकडं इन्व्हेस्ट करतोय किंवा इकडे तिकडे घालवतोय तेवढ्या पैशामध्ये जर मला बिझनेस करायसाठी मला 4 मशीन्स मिळत असतील तर मी इथून का मशीन घेऊ नये. आताही आम्ही एक छोटं मॉडेल डेव्हलप केलं की कॉटन विक्स मेकिंग मशीन. त्याच्यामध्ये आपल्या ज्या फुलवाती असतात किंवा समईवाती असतात त्याच्या मशीन्स आत्ता मार्केटला किंवा ऑल ओव्हर इंडियामध्ये 30,000-35,000च्या खाली नाही आहेत. ते मॉडेल आम्ही फक्त 2,500मध्ये डेव्हलप केलं आहे. म्हणजे ह्याच्या मागचं कारण असं होतं की 2,500चं मशीन कुणीही घेऊ शकतो आणि त्याच्यातून त्याचा बिझनेस तरी स्टार्ट करू शकतो. तो भले विचार न करता मी एक 2,500 घालतोय किंवा मी स्वतःच एक विचार केला तर मला 2,500 रुपये देऊन मला काहीतरी चालू करायला लागेल तर मी ह्याच्यावर जास्त नाही विचार करणार. सो मी तो एक 2,500 रुपये इन्व्हेस्ट करून मी बिझनेस स्टार्ट केला आहे. मग मी त्याचं मार्केटिंग बघू शकतोय, मी एक पाय तर राहू शकतो त्याच्यामध्ये. तर आज तुम्ही बघताय की एखादी कन्सल्टन्सी असेल किंवा एखादा बिझनेस असेल, स्टार्ट करायचं असेल तर तुम्हाला 5 लाख घालायचे आहेत, 4 लाख घालायचे आहेत, 2 लाख घालायचे आहेत. ही कन्सेप्ट आमच्याकडे नाहीये. तर आपल्याला कमी पैशामध्ये लोकांना काय चांगलं देता येईल किंवा त्यांची प्रोडक्टिव्हिटी कशी वाढवता येईल किंवा महिला बचत गट आहेत किंवा त्यांना लोन प्रोव्हाइड होत आहे तर त्याच्यासाठी आपल्याला काय चांगलं देता येईल त्यांना, त्याच्यासाठी आम्ही कायम धडपडत असतो. म्हणजे महिला बचत गटासाठी आमच्याकडून खूप जण मशीन घेतात, त्यांनी आपले स्वतःचे ओन बिझनेसेस स्टार्ट केलेत. म्हणजे आम्ही सांगतो की तुम्ही थोडक्यातून सुरुवात करा, जेणेकरून तिथं 10 लाख घालायचे तिथं तुम्ही 10,000 घाला आणि चालू करा. तर त्या एक्सपिरियन्समधून तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला हे करायचं आहे किंवा नाही करायचं आहे किंवा मार्केटचा सर्वे काय आहे किंवा तुम्हाला हे प्रोडक्ट तुमच्या कॅटेगरीनं बरोबर वाटतंय पण कस्टमरला दिल्यानंतर ते सॅटिस्फाईड आहेत का, ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात येतील. पण एकदा स्टार्टिंगलाच तुम्ही एक 1-1.5 लाख रुपये घातलात आणि जर तुम्ही लॉसमध्ये आलात तर एक माणूस किंवा एका बिझनेसमॅन या व्ह्यूने आपण विचार करताना खचून जातोय की नाही आपल्याला हे गोष्टी नाही करायच्यात. मग त्यापेक्षा आपण एक 5-10 हजार रुपये इन्व्हेस्ट केले आणि त्यातून जर सुरुवात केली आणि आपल्याला त्यातनं वाटायला लागले की 5,000 माझे लगेच रिकवर झालेत तर तुम्ही 10,000 इन्व्हेस्ट करायला घाबरत नाही. म्हणजे ती जी पहिली पायरी आहे ना ती आम्ही सेफ करून देतोय कस्टमरला की तुम्ही पहिल्या पायरीवरती तर सेफ राहा आणि तिथून पुढे मग त्यांचा प्रवास चालू होतोय. पुन्हा एकदा उमेद आली की माणूस पुन्हा पळतोय. उमेद आली की माणूस 100% पळतोय. बिझनेस ही एक अशी गोष्ट आहे की स्वतः केल्याशिवाय नाही कळत. मला असं वाटतं की स्वतः केलं पाहिजे आणि स्वतः धडपडलं पाहिजे. ह्याच्यासाठी एकच कानमंत्र आहे की कष्ट आणि कष्ट, दुसरं काहीच नाही. आता हे ॲक्च्युली मशीन्स तयार करताना काही वेल्डिंग असेल किंवा काही एखादा पोर्शन कट करणं असेल वगैरे, ही सगळी कामं कशी आणि कोण करतं? आता आपल्याकडं सगळी टीम हायर केलेली आहे. एखादा मशीनची मी प्रोसेस सांगेन तुम्हाला, त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की एखादा मशीन जर आपण तयार करतोय तर पहिला त्याचं स्केचअप केलं जातं. त्या स्केचअप नंतर त्याचं ॲटोकॅड किंवा कॅड कन्व्हर्जन,
आमच्या एक सॉफ्टवेअर्स असतात, त्याच्यामध्ये त्याचं ड्रॉइंग केलं जाते. मग त्या ड्रॉइंगनुसार त्याचं मटेरियल सिलेक्शन केलं जातं की ह्याला कुठलं मटेरियल वापरावं लागेल, ते किती बल्की करावं लागेल, ते किती हेवी बनवावं लागेल, किती लाईट वेट बनवावं लागेल. मग ते कस्टमरला हँडलिंग करताना कशा प्रोसेस होईल, किंवा ते त्यांना हँडलिंग करता येईल का, ते त्यांना ट्रॅव्हलिंग करता येईल का, त्याचं मेंटेनन्स काय, ह्या सगळ्या गोष्टीचा पहिला विचार केला जातो आहे. त्याच्यानुसार मटेरियल सिलेक्शन केलं जातं आहे. मटेरियल सिलेक्शन केलं की ती माणसं त्या गोष्टीमध्ये जी माहीर आहेत किंवा ज्या गोष्टीमध्ये त्यांचा हातखंडा आहे, ती माणसं आम्हाला हायर करावी लागतात, जी आमच्या कंपनीमध्ये ती आम्ही हायर केलेली आहेत. फॉर एक्झाम्पल वेल्डर असेल, एखादा टर्नर असेल जो लेथ मशीनवर काम करतोय, एखादा डिझायनर असेल जो डिझायनिंग करू शकतोय, एखादा आपला मशिनिंग करणारा असेल, असेंब्ली करणारा असेल. तर ह्या गोष्टीची सांगड जोपर्यंत आपण घालत नाही किंवा ती 4 लोक जोपर्यंत आपल्यासोबत राहत नाहीत तोपर्यंत आपण एखादी गोष्ट डेव्हलप नाही करू शकत. मी एकटाच सगळ्या गोष्टी करतो म्हणलं तर ते तितकं पॉसिबल नाही आहे. सो त्या सगळ्यांना घेऊन जाऊन आम्हाला ती एखादी गोष्ट बनवावी लागते. त्यांचा पाया किंवा ती टीम ही आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कुठलाही बिझनेसमॅन असू दे तर त्याच्याबरोबर स्वतःपेक्षा जास्त त्याच्या टीमला त्यांना महत्त्व देणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यांचे काय ड्रॉबॅक्स असतील किंवा त्यांचे काय प्रॉब्लेम्स असतील ते आपल्याला सॉल्ट आउट करणं खूप गरजेचं आहे. मला वाटतं की त्यांना जर आपण धरून राहिलं तर तेही आपल्याला धरून राहतील. आणि ह्या दोन्हीच्या खेळीमेळीच्या वातावरणातून आपण एखादी चांगली ग्रोथ करू शकतो. या सगळ्या गोष्टींमध्ये या सगळ्या मशीन्स तयार करताना कधी काही फेल्युअर आलं की एखादी मशीन वर्क करत नाही आहे प्रॉपर? ओके. ज्या ठिकाणी तुम्ही डेव्हलपमेंट करताय तिथं फेल्युअर हे असणारच आहे. अजूनही असं होतंय, पण त्या फेल्युअरला कुठल्या स्टेजपर्यंत न्यायचं आहे किंवा ते कितपर्यंत नेऊन परत आपण डेव्हलपमेंटवर यायचं आहे हे आपल्या थॉट प्रोसेसवर डिपेंड असतंय. म्हणजे डोंट गिव्ह अप, ह्यातून माघार घ्यायची नाही हे जर डोक्यात असेल तर फेल्युअर हे आपण काढून टाकू शकतो. फेल्युअर एकदा येणं, दोनदा येणं, तीनदा येणं एका मशीन मागं, तर तिथं काहीतरी आपल्या टेक्नॉलॉजीचा मिसमॅच असू शकतोय किंवा आपल्याकडून काहीतरी कमी गेलेलं असेल. ह्या गोष्टी मान्य केल्या पाहिजेत की मी हे बनवलंय, हे चुकलंय. आपण एखादी डेव्हलपमेंट केलेली आहे ती फेल्युअर होते नाही असं नाही. किंवा रिसर्च अँड डेव्हलपमेंट करताना आपण जे इमॅजिनरी डेव्हलपमेंट करतो ते प्रॅक्टिकलमध्ये थोडं फरक पडत असतं. म्हणजे एखादी गोष्ट मी इमॅजिन केली आहे की इमॅजिन केल्यानंतर हे असं असं वर्क होईल, तर ते प्रॅक्टिकलमध्ये आणल्यानंतर थोडं 19-20 थोडा फरक पडलेला असतोय. आणि डेव्हलपरला फेल्युअर हे कायम येत राहणार आहे. पण त्या फेल्युअरमधून जो आपला पार्ट परत रिक्रिएट करतोय तोच सक्सेसफुल होणार. आता या सगळ्या मशीन्स ज्या तुम्ही मॅन्युफॅक्चर करता तर त्याच्या पुढच्या मेंटेनन्सचं काय? आम्ही जेव्हा मशीन्स देतो त्यावेळी त्या बिलिंगमध्ये आपलं असं असतं की 1 वर्षाचा मेंटेनन्स आणि जे काय वॉरंटी कार्ड वगैरे आहे ते आम्ही सगळं प्रोव्हाइड करतो त्यांना. आणि त्यातून मेंटेनन्सची टीम आमची आहे. जेव्हा एखाद्या मशीनला काय प्रॉब्लेम येईल किंवा काय त्यांचं ब्रेकडाऊन असेल तर त्यावेळी आमची माणसं तिथं पोहोचतात आणि त्यांचं जे काय ब्रेकडाऊन असेल किंवा काय प्रॉब्लेम झाला असेल तो सॉल्व्ह करून येतात. सो आम्ही 1 वर्षाचा सर्व्हिस प्रोव्हाइड करतोय आमच्या प्रत्येक मशीनसोबत. पण ते डिपेंड करतं की कोणतं मशीन आहे आणि काय कॅटेगरीचं मशीन आहे. मग त्याच्यामध्ये ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस असतील किंवा बाकीच्या ज्या गोष्टी असतील त्या ॲड करूनच आम्ही त्यांना बिल किंवा मशीन्स प्रोव्हाइड करतो. आता या केसमध्ये प्रॉडक्टचं मार्केटिंग नाही आहे तर ॲक्च्युली मशीनचंच मार्केटिंग करायचं आहे. मग हे कसं वेगवेगळ्या इंडस्ट्रीनं अप्रोच होणं, हॉस्पिटल्सनं अप्रोच होणं, हे कसं काही मॅनेज केलं? जेव्हा मी बिझनेस स्टार्ट केला तेव्हापासूनच जेव्हा व्हिजिटिंग कार्ड हातामध्ये आलं की तेव्हा असं लक्षात आलं की हे आपण जोपर्यंत दुसऱ्याच्या हातामध्ये देत नाही तोपर्यंत आपलं मार्केटिंग होणार नाही आहे. मी एखादं एक्झिबिशन कुठं भरलं आहे किंवा एखादं काही मोठा कार्यक्रम आहे, मी कुठलाही चान्स मिस करायचा नाही. आपल्या फॅमिलीमधला एखादा कार्यक्रम असेल तर मी माझी कन्सेप्ट किंवा माझा मशीनचा प्रोडक्ट मी प्रत्येकाच्या कानावर घालायचोच. अच्छा. हां, मला ती आवड होती की मी हे करतोय आणि हे माझ्याकडे मिळतंय. म्हणजे हीच मार्केटिंगची स्ट्रॅटेजी असेल सगळ्यात मोठी. मला वाटतं की आपल्याकडं जे विकतंय ते आपल्याला कळलं पाहिजे की आपण कुणाला सांगायचं आहे. तर मी हे प्रत्येकाला सांगायचो. म्हणजे जेव्हा मी बिझनेस स्टार्ट केला तेव्हा सांगली फेस्टिवल यायचं आपल्या इथं, कृषी प्रदर्शन यायचं. मी बाहेर उभारून माझे स्वतःचे कार्ड पण वाटलेत. मग त्यात आवड होती. म्हणजे असं काही कमीपणा वाटायचं नाही की मला हे काय काम करायचं आहे, मग ह्याच्यासाठी मला कुठला तरी मुलगा हायर केला पाहिजे. मला जे काम करायचं ते मलाच करायचं आहे ह्या हिशोबाने मी पळतोय. मग डिजिटल मार्केटिंग आम्ही चालू केलं, व्हॉट्सअप मार्केटिंग चालू केलं, इन्स्टावर फेसबुकवर आम्ही पेजेस डेव्हलप केले आणि जे काही व्हिडिओज होते ते मी स्वतः एडिट करायचो. तर हे माउथ पब्लिसिटीमधून जेवढं तुमचं मार्केटिंग पहिल्या वेळेला चांगलं होईल त्यातूनच तुमची ग्रोथ काय होणार आहे हे लक्षात येईल
कारण मी एक फक्त मशीन बनवतोय, पण ते मशीन विकायचं काम ही बाहेरची माणसंच करणार आहेत, असं एक मला वाटतंय. मी आज जरी नेटवर मशीन टाकलं तरी आजचा काळ आणि आजचं जनरेशन एवढं हुशार आहे की 4 लोकांना विचारल्याशिवाय, 4 ठिकाणी बघितल्याशिवाय ते घेणार नाही आहे. 4 लोक तरी आपल्या मशीनला चांगलं सांगतील ह्याचा जास्त मी विचार करतोय. सांगलीमध्ये आम्ही कृषी प्रदर्शन करतोय, सांगली फेस्टिवल करतोय. म्हणजे त्याच्यातून आपल्या सांगलीमध्ये लोकांना कळालं तरी की सांगलीमध्ये असे कोणतरी मॅन्युफॅक्चर आहेत जे आपल्याला गुजरातला न जाता किंवा राजकोटला न जाता आपल्याला इथं लोकलमध्ये काहीतरी बनवून मिळतंय, खरं. किंवा हे आपल्याला ती सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकतात, हे आपल्याला ते मशीन मॅन्युफॅक्चरिंग करून देऊ शकतात, किंवा हे ह्यांच्याकडे ह्या व्हरायटीचे मशीन्स आहेत. ह्या गोष्टीची आम्ही मार्केटिंग तिथं आता केली. एखाद्या कार्यक्रमाला जरी मी स्वतः गेलो तर मी 100 लोकांना सांगेन की बाबा मी ही मशीन बनवतोय. माझा बघण्याचा व्ह्यू असा आहे की त्या 100 लोकांना मी रोज एकेकाला भेटायला गेलं तर मला कमीत कमी 20 दिवस 25 दिवस लागतील. पण ती 100 लोक मला जर 10 मिनिटात माझं मार्केटिंग होत असेल तर मी न का सांगावं, हे एक माझ्या कायम डोक्यात असते. मी कुठल्याही कार्यक्रमाला जाऊ दे, मी कुणाकडेही जाऊ दे, माझ्या डोक्यात फक्त एकच असते की बिझनेस कसा वाढवायचा आहे. एखादा फंक्शन असेल, मग तिथं आपल्याला ऑड वाटते की हे फंक्शनला आलं आहे आणि तुम्ही बिझनेसचं सांगायला आहे, तर 400 लोकांपर्यंत मी पोहोचत असेल तर मला सांगायला काय हरकत आहे. म्हणजे तिथं कमीपणा वाटून न घेता आपल्याला एक्सपान्शन आपल्या बिझनेसचं करायचं आहे, तर ती मार्केटिंग आपल्याला स्वतःलाच करायला पाहिजे. त्यासाठी माझा मार्केटिंगचा माणूस येणार आहे आणि तो तुम्हाला उद्या जाऊन सांगेल. म्हणजे ही डिपेंडन्सी झाली आहे. मी आता एका ठिकाणी भेळ खायला जरी गेलो तर त्याच्याकडं चिरमुरे असतोय, त्याच्याकडं भडंग असतंय, त्याच्याकडं फरसाण असतोय, त्याच्याकडं पाणीपुरी असते. तर मी त्याला सांगतो की ह्यातले सगळे मशीन मी बनवतोय, तर तुला काय लागलं तर सांग. म्हणजे मीही तुमच्याकडे येतो, तुम्ही आमच्याकडे या. अच्छा, हे आम्ही आवर्जून त्यांना सांगतोय. मला 100 प्रोडक्ट विकायचे नाही आहेत, मला 10 विकायचे आहेत, पण सॅटिस्फॅक्शनली विकायचे आहेत की कस्टमरचा अप्रोच हा 100% आला पाहिजे. किंवा एखादं फेल्युअर आलं तर न थांबता आजचा दिवस आपल्याला पुढे ढकलायचा आहे. भले आपण खचतोय, शेवटी आपण माणूस आहे. शून्यामध्ये येऊन परत ते विश्व निर्माण केले. म्हणजे ह्याही फेज माझ्या आयुष्यामध्ये आलेत आणि मी माझ्या स्वतःला खूप नशिबान समजतोय की ह्या कमी वयात म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मला अनुभवायला मिळालेत आणि ह्यातून मला काहीतरी शिकायला मिळतंय. समजा एखादी चूक झाली जरी असेल माझ्याकडून, तर ती पुढं न व्हायचा मला एक चान्स मिळतोय. तर ह्या गोष्टीचा मी कायम विचार करतोय आणि पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन कायम पळायचा प्रयत्न करतोय. आणि अनुभवासारखा दुसरा गुरु नाही म्हणतात. दुसरा गुरु नाहीये, खरंच नाहीये. पण कधी गोष्ट जर आपण करायचा विचार केला तर त्यातनं हार मानली नाही पाहिजे. मला हा बिझनेस मी का करायला लागलोय, म्हणजे आपण हे प्रोडक्ट द्यायला लागलोय, इतकं फेल्युअर व्हायला लागलंय, म्हणजे इतकं लोकांना पसंत पडेना झालंय, तरी आपण काहीतरी धडपडायला लागलोय, मग आपण हे सोडून देऊयात का, आपण जॉब करूयात का परत. पण वाटतं की हे आपण एक सुरुवात केली ही कुठं थांबली नाही पाहिजे. येणाऱ्या जनरेशनला काय सांगणार उद्योग व्यवसायाबाबत? जर तुमच्या डोक्यामध्ये आपल्याला बिझनेसच करायचा असेल तर त्या गोष्टीचा पूर्ण विचार करणं खूप गरजेचं आहे. तर आपण बघतो की मोबाईलमध्ये लोक गेम खेळत आहेत. आपण मोबाईलचा यूज कसा करतोय आणि आत्ताच्या ह्या धावत्या युगामध्ये मला नाही वाटत की आपण टाईम वेस्ट घालवणं खूप चांगली गोष्ट आपण नाही म्हणू शकत त्याला. त्यातनं न वेळ घालवता आपण आपल्या ॲक्टिव्हिटीज काय करता येतील किंवा आपल्याला जास्त सोशल मीडियाचा चांगल्या पद्धतीने कसा वापर करता येईल किंवा त्यातून आपलं प्रोडक्ट कसं विकता येईल, ह्या गोष्टीचा पहिला अभ्यास करून घेणं खूप महत्त्वाचं आहे. किंवा एखादा बिझनेस जर डोक्यात असेल तर त्याचा स्टडी करणं खूप गरजेचं आहे. आपल्या इकडं ती कन्सेप्ट नाही आहे की एक बिझनेस करताना आपण त्याचा रिसर्च करतोय, त्याचा बॅकग्राऊंड जाणून घेतोय किंवा आपल्या बिझनेसमधला प्रोडक्ट कितपत जणांना यूज करता येईल हे आपण नाही जाणून घेत किंवा ते आपलं प्रोडक्ट कुठपर्यंत आपण पोचवू शकतोय, मग आपली मॅन पॉवर तेवढी आहे का, आपली कॅपॅबिलिटी ती आहे का, मग आपण कुठल्या पद्धतीचा बिझनेस केला पाहिजे. माझं असं म्हणणं आहे की ज्याला कोणाला बिझनेस करायचा आहे सगळ्या गोष्टी ह्या पहिला त्यानं सर्वे केला पाहिजे आणि मग त्याच्यामध्ये उतरलं पाहिजे. त्यामागं आपले कष्ट पण खूप महत्त्वाचे आहेत. बिझनेस आपण प्रॉपर कसा ग्रो करणार आहे ह्याच्याकडे जास्त विचार करणं किंवा त्याच्यावर जास्त लक्ष देणं हे खूप महत्त्वाचं माझ्यासाठी तरी वाटतंय. म्हणजे आपण 4 लोकांचं ऐकतो की मी ही गाडी घेतली आहे तर मी बिझनेसमुळे घेतली, पण त्याच्या मागचे त्यांनी कष्ट किती केलेत हे आपण नाही बघत. आणि आजकाल तर खूप सोपं झालं आहे बिझनेस करणं. आमच्या आजोबांनी असेल, वडिलांनी असेल, बिझनेस जेव्हा स्टार्ट केलेला ती टेक्नॉलॉजी नव्हती किंवा त्या गोष्टी नेटवरून अवेलेबल व्हायच्या नाहीत की हे कुठं आहे किंवा हे कुठं मिळेल. तर आत्ता खूप सोपं झालं आहे
की मी आज ऑर्डर केली की मला मुंबईतून उद्या सकाळी सांगलीमधून एखादी गोष्ट मिळते. सो ह्या टेक्नॉलॉजीचा यूज करून आपल्याला कमी वेळेत जास्त ग्रो कशी करता येईल ह्याच्याकडे चांगला विचार केला पाहिजे. आणि मला एवढं वाटतं की एक आपलं सर्कल म्हणतो आपण, तर ते खूप चांगलं असणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्या आजूबाजूला जी लोक आहेत, ज्या लोकांमध्ये आपण वावरतोय, आपले घरचे संस्कार असतील किंवा जी लोक आपल्या कम्युनिकेट करतात रोजच्या जीवनामध्ये, तर त्यानुसारच तुमची जर्नी एक बिल्ड होत जाते असं एक माझ्या अनुभवातून मला वाटते. एक कर्कटक असेल आपल्याकडं जे प्रत्येकाने बघितले लहानपणापासून, तो जो पॉईंट आपण पहिला घ्यायचो तो पॉईंट म्हणजे आपला जन्म असेल आणि ती जी जर्नी आपली स्टार्ट होते ते आपलं सर्कल आहे. सो त्या सर्कलमध्ये आपण कुणाला आतमध्ये घ्यायचं आहे आणि कुणाला त्या सर्कलच्या बाहेर ठेवायचं आहे हे जेव्हा आपल्याला कळेल तेव्हा ती आपली जर्नी फुल फ्लेज किंवा ती सक्सेस होईल असं मला वाटतंय. आणि जेव्हा तो सर्कल एंड होईल तेव्हा आपला प्रवास आपला संपलेला असेल. तो ते सर्कलचं इतकं सोपं एक्झाम्पल आहे. आताही आमच्या कंपनीचे 120 प्रोडक्ट आहेत, पण आम्ही ह्याच्यावर थांबलेलो नाही आहे. आमच्याकडे आलेला कस्टमर आम्हाला परत पाठवायचा नाही हे आमचं एम आहे किंवा हा आमचा मोठा आहे. म्हणजे त्या कस्टमरनी म्हणलं की मला हे पाहिजे आहे, तर आम्ही कस्टमरला आत्तापर्यंतचा रेकॉर्ड आहे आमचा, मी कधीच म्हणलं नाही आहे की आमच्याकडे हे होणार नाही आहे, ते आम्ही तुम्हाला डेव्हलप करून देऊ, हेच आमचा शब्द असतोय. आणि असे कितीतरी प्रोडक्ट आम्ही केलेत की आत्तापर्यंत आम्ही ते बनवलेच नव्हते, पण जे केले फर्स्ट अटेम्प्ट असेल, पण तो फर्स्ट अटेम्प्टलाच आम्ही ते सक्सेस केलेत. आमची टीम असेल किंवा आमची बाकीचे टेक्नॉलॉजी असेल किंवा बाकीचं आमचं एक इमॅजिनेशन असेल किंवा आमचं डिझाईन असेल, माझं त्यात कॉन्ट्रीब्यूट असेल, आमच्या कामगारांचा कॉन्ट्रीब्यूट असेल, तर ते आम्ही सगळ्यांनी मिळून ते एक आमचा मिशन म्हणू शकतो त्याला, की आम्हाला हे कम्प्लीट करायचंच आहे. त्यावेळी एक फेल्युअर आलं तरी आम्ही न खचून जाता ती गोष्ट करणार म्हणजे करणार. भले त्या कस्टमरला आम्ही कन्व्हिन्स करणार की साहेब तुम्ही एक 4 दिवस थांबा, आम्ही तुम्हाला परत करून देऊ, पण ते आम्ही करून त्यांच्या हाती देणार. हे आमच्या कंपनीचा मोटो आहे. सर्व प्रकारच्या मशीन आम्ही इन हाऊस बनवतो. म्हणजे असं नाही की एखादं मशीन आम्ही आणली आणि तुम्हाला प्रोव्हाइड केले. सगळ्या मशीन्स आम्ही इन हाऊस स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतो आणि कस्टमरपर्यंत पोहोचवतो. आमच्या या जनरेशनमध्ये ती पेशन्स लेवल कमी पडते काय किंवा कमी झाली आहे काय असं मला वाटते. तर त्या गोष्टी आपल्या नशिबात लिहिल्या नाही आहेत काय, मला ह्यावर अजिबात न विश्वास ठेवता जर ती गोष्ट आपण सातत्याने परत करत राहिलो, जर जी नाही आहे ती पण गोष्ट आपण आत्मसात करू शकतोय, असं एक माझ्या अनुभवातून मी शिकलोय. आणखी वाटतं की काहीतरी करायचं आहे अजून, आपल्याकडून काहीतरी समाजाला हातभार आपला लागावा, ह्या गोष्टी सारख्या अशा वाटतात. तर हा सगळा प्रवास ऐकल्यानंतर अनेक युवक प्रेरणा घेतील आणि उद्योग क्षेत्राकडे वळतील या अपेक्षेसह आज या कार्यक्रमात आपण थांबूया. आणि अभिषेक, इथे येऊन हा सगळा प्रवास आमच्याशी शेअर केल्याबद्दल आकाशवाणीतर्फे मी आभार मानते. धन्यवाद. उद्योग जगत या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर.